नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळीच्या काही ठळक घडामोडींकडे. दिवाळीपूर्वी ठाण्यात विकास कामांचं लोकार्पण. कॅशलेस पेट्रो कार्डमुळे 3195 रुग्णवाहिकांचं इंधन व्यवस्थापन सक्षम. आणि महसूल विभागाला बावनकुळेंचा कडक इशारा. ठाणे शहरातील विविध विकास कामांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीच्या अनुषंगानं ठाणे महापालिकेत बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत विविध विकास कामांचा आढावा घेण्यात आला असून दिवाळीपूर्वी काही प्रकल्पांचं लोकार्पण करावं अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री तथा आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली. मुंबईतील षण्मुखानंदन सभागृहाच्या धर्तीवर ठाण्यातही मोठं आणि अद्ययावत नाट्यगृह उभारण्यात येणार असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. तसंच गायमुख परिसरातील कचरा विकेंद्रीकरण प्रकल्प जानेवारीपर्यंत सुरू करण्याचं नियोजन असून घोडबंदर रोडवरील कचरा एकाच ठिकाणी जमा न करता त्याचं विकेंद्रीकरण केलं जाणार आहे. रिंग रेल्वे प्रकल्पाचा सर्वसामान्य नागरिकांना मोठा फायदा होणार असून स्वस्त आणि सुलभ प्रवास उपलब्ध करून देणं हा या प्रकल्पाचा उद्देश असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. या प्रकल्पासाठी 12,000 कोटी रुपयांची मंजुरी मिळाली असून काही अडचणी आल्यास त्या दूर करून प्रकल्प पुढे नेण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलं. अर्थ खात्यानं कोणत्याही निधीला ब्रेक लावलेला नसल्याचं स्पष्ट करत सरनाईक यांनी प्रधान सचिवांसोबत चर्चा झाल्याचं सांगितलं. टीएमटीमध्ये अनेक नवीन बसेस दाखल होणार असून चालक आणि वाहक खासगी तत्वावर घेण्याची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या संदर्भात उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना योग्य उत्तरं दिली जातील असंही त्यांनी सांगितलं. ठाण्यातही अद्ययावत प्राणी संग्रहालय असावं अशी इच्छा असून त्यासाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती सरनाईक यांनी दिली. हाँगकाँगच्या धर्तीवर चांगल्या दर्जाचं प्राणी संग्रहालय उभारण्याचा प्रयत्न असून लवकरच त्याचं भूमिपूजन करण्यात येणार आहे. वन विभाग आणि ठाणे महापालिकेच्या माध्यमातून हा प्रकल्प राबवण्यात येणार असून भविष्यात त्या ठिकाणी अनधिकृत बांधकामं होऊ नयेत यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील. TDR प्रकरणावर बोलताना सरनाईक यांनी दोषींवर कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका मांडली. कुंपणाची भिंत नसेल तर TDR दिला कसा असा सवाल त्यांनी उपस्थित केला. वन विभागाच्या म्हणण्यानुसार कुंपणाची भिंत उभारण्यात येईल असं सांगण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. TDR दिल्यास भविष्यात परिसरातील सुविधांवर मोठा ताण निर्माण होऊन जुन्या रहिवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागू शकतो अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. या प्रकरणी पत्रव्यवहार केला असून महसूल मंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिल्याचं सांगत त्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं. षण्मुखानंद नाट्यगृह सगळ्यात मोठं नाट्यगृह म्हणून मुंबईत परिचित आहे. साधारण 2,700 सिटिंग कॅपॅसिटी असलेले नाट्यगृह आहे आणि आपण राज्यातलं सगळ्यात मोठं असं म्हणता येणार नाही, परंतु जवळजवळ 2,500 असं क्षमतेचं आणि 252 कोटी रुपये खर्चाचं नाट्यगृह वाघबीळ येथे सुविधा भूखंडावर उभारतोय. राज्य शासनानं सर्व पैसे 252 कोटी 80 लाख रुपये हे ठाणे महानगरपालिकेला देण्याचं मान्य केलं आणि त्यानुसार त्याचे GR सुद्धा पब्लिश झालेले आहेत. निविदा प्रक्रिया लवकरात लवकर करण्याच्या सूचना म्हणजे आठवड्याभरामध्येच त्या निविदा प्रक्रिया होतील असं आश्वासन मला आयुक्तांनी आता दिलेलं आहे. आपल्याला ही कल्पना आहे की एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून हे एक स्वप्नातलं शहर बनवण्याचं त्यांचं मानस आहे आणि विविध विकास प्रकल्प राबवण्यासाठी सातत्याने ते पुढाकार घेत असतात. भले तो ठाण्यामध्ये कोस्टल रोड असू द्या किंवा ठाणे शहरामध्ये अंतर्गत वाहतूक व्यवस्था असू द्या, रिंग रेल्वे असू द्या, हे अनेक प्रकल्प शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून तयार होत आहेत. आणि ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त निधी सुद्धा त्यांनी मुख्यमंत्री पदी असताना दिलेला आहे. त्या निधीचा विनियोग योग्य प्रकारे करणं हे लोकप्रतिनिधी म्हणून आमचं कर्तव्य आहे. त्या माध्यमातून कामाला सुरुवात केलेली आहे. प्रामुख्यानं आजच्या बैठकीचा महत्वाचा उद्देश म्हणजे गायमुख परिसरामध्ये 97 टन आणि नागला बंदर परिसरामध्ये 50 टन असं 147 टन कचऱ्याचं विकेंद्रीकरण करण्याचा प्रकल्प जो आहे तो जानेवारीपर्यंत कार्यान्वित होईल. आणि हा पहिला प्रकल्प आहे की राज्य शासनाच्या निधीतून तो प्रकल्प 150 टन कचरा म्हणजे प्रामुख्यानं घोडबंदर रोडचा सर्व कचरा हा एकाच ठिकाणी जमा केला जाईल आणि त्या माध्यमातून त्याचा खत प्रकल्प होईल आणि त्या कचऱ्याचं विकेंद्रीकरण होईल. त्यामुळे शहराच्या दृष्टिकोनातून हा अत्यंत महत्वाचा प्रकल्प आहे. त्याचा सुद्धा चालना आम्ही दिलेली आहे आणि तो सुद्धा जानेवारीपर्यंत पूर्णतः कार्यान्वित करण्याची जबाबदारी आयुक्तांनी घेतलेली आहे. राज्यातील आरोग्यसेवा अधिक तंत्रज्ञान स्नेही करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून कॅशलेस पेट्रो कार्ड उपक्रम हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. त्यामुळे 102 रुग्णवाहिका सेवांचं व्यवस्थापन अधिक सक्षम होईल असा विश्वास सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला.
मुंबईतील आरोग्य सेवा आयुक्तालय इथे आयोजित कार्यक्रमात कॅशलेस पेट्रो कार्ड उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळेला आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर, अतिरिक्त आयुक्त जगन्नाथ विरकर, आरोग्य संचालक डॉक्टर नितीन अंबाडेकर, सहसंचालक सुनीता गोलाईत, प्रकल्प संचालक रवींद्र सावंत, उपसंचालक जयंत मुळे, राज्यातील सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि हिंदुस्थान पेट्रोकेमिकल लिमिटेड कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते। यावेळेला प्रकाश आंबेडकर म्हणाले की आरोग्य सेवा ही सर्वसामान्य नागरिकांसाठी जीवनदायी व्यवस्था आहे। या सेवांमध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून विश्वासार्ह आणि पारदर्शक व्यवस्था उभारणं गरजेचं आहे। पेट्रो कार्ड सारख्या अभिनव उपक्रमामुळे रुग्णवाहिकांच्या इंधन खरेदी व्यवस्थापनासह आर्थिक पारदर्शकता येईल आणि कामकाजातील अनावश्यक विलंब कमी होईल। आर्थिक व्यवहार अधिक पारदर्शक होतील आणि संपूर्ण यंत्रणा अधिक उत्तरदायी बनेल। यापूर्वी 102 रुग्णवाहिकेची सेवा माता आणि सेवा बालकांसाठी मर्यादित वापरत होता, त्यापुढे 102 रुग्णवाहिका सर्व रुग्णांसाठी उपलब्ध करून द्यावी। ही सेवा अधिक प्रभावी सक्षम करून 108 रुग्णवाहिका पर्यायी व्यवस्था तयार करावी, अशा सूचना आरोग्यमंत्र्यांनी दिल्या। राज्यातील शासकीय वाहनांना वेळेत इंधन उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी होत्या, त्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून आरोग्य सेवेला नवी दिशा देणारा कॅशलेस पेट्रो कार्ड हा ऐतिहासिक उपक्रम कार्यान्वित करण्यात आलाय। राज्यातील 3195 रुग्णवाहिकांना HPCL कंपनीचे कॅशलेस पेट्रो कार्ड देण्यात येणार आहे। शासन आणि प्रशासन हे सर्वसामान्यांचे लोकसेवक आहेत, त्यामुळे सर्वसामान्य गरजूंसाठी मेहनत घेऊन पारदर्शकतेनं काम करूया, असा प्रोत्साहनात्मक उद्गार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढलेत। जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली महसूल, भूसंपादन, मुद्रांक शुल्क आणि नोंदणी विभागाची आढावा बैठक पार पडली, त्यावेळेला ते बोलत होते। यावेळेला आमदार किसन कथोरे, निरंजन डावखरे, माधवी नाईक, विक्रांत पाटील, कुमार आयलानी, जितेंद्र आव्हाड, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण भांचाळ, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख नितीन पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, मुद्रांक अधीक्षक उपस्थित होते। सुरुवातीला जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी विषयनिहाय महसूल मंत्री महोदयांना संगणकीय सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील महसूल विभागाचा कामकाज आढावा सादर केला। याबाबत बावनकुळे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं की हे शासन सर्वसामान्यांसाठी काम करणारं शासन आहे। प्रशासन म्हणून आपली नैतिक जबाबदारी आहे की शेवटच्या घटकापर्यंत आपले शासकीय लाभ पोहोचायला हवेत। आपण लोकांचे सर्व प्रकारे रक्षक बनले पाहिजेत। आपलं काम पारदर्शकपणे मानवी संवेदना जागृत ठेवून करावं। अनावधानानं झालेली चूक निश्चित क्षमापित केली जाईल, मात्र विशिष्ट हेतूनं, निष्काळजीपणानं, बेफिकिरीपणाने केलेली चूक कदापि माफ केली जाणार नाही, तर त्याबाबत संबंधितांना कठोरात कठोर शासन मात्र नक्कीच करेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं। जिल्ह्यातील रस्त्यांची मोजणी, रस्त्यांचं सीमांकन आदी प्रकारची कामं इत्यादी प्रकारची कामं 26 जानेवारी 2027 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावीत, असे निर्देशही त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले। जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ हे राज्यातील सर्वोत्कृष्ट 5 जिल्हाधिकाऱ्यांपैकी एक असल्याचं नमूद करून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं। त्यामुळे भविष्यातही ठाणे जिल्ह्यात अधिकाधिक चांगली, लोकाभिमुख, नाविन्यपूर्ण कामं होतील, असा विश्वासही व्यक्त केला। ठाणे जिल्ह्यातील भिवंडीच्या गंगारामवाडी परिसरात गुरुवारी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास 4 मजली कोहिनूर अपार्टमेंटच्या बी विंगचा काही भाग अचानक कोसळला। या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झालेत। तसंच ढिगाऱ्याखाली आणखीन काही नागरिक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून त्यांचा शोध घेण्यासाठी NDRF, SDRF, अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे। दुरुस्ती सुरू असतानाच दुर्घटना, पालिका अधिकाऱ्यांनी सांगितलं की कोहिनूर अपार्टमेंटमध्ये 48 खोल्या असून प्रत्येक मजल्यावर 12 खोल्या आहेत। ही इमारत त्यापूर्वीच धोकादायक घोषित करण्यात आली होती। दुर्घटनेच्या वेळेस इमारतीच्या दुरुस्तीचं काम सुरू होतं। रात्री 9 वाजल्यापासून इमारतीला तडे जात असल्याचा आवाज येऊ लागल्यानं स्थानिक नागरिकांनी अनेक कुटुंबांना बाहेर काढलं, मात्र काही रहिवासी बाहेर पडत असताना बी विंगचा भाग कोसळला। मोठा आवाज ऐकताच जीव वाचवण्यासाठी उड्या मारण्यात आल्या। दुर्घटनेतून बचावलेले अभयकुमार यादव यांनी सांगितलं की रात्री जेवण झाल्यानंतर ते कुटुंबासह खोलीत होते। अचानक इमारतीतून मोठा तडतडण्याचा आवाज आला। बाहेर पडण्याचा मार्ग नसल्यानं त्यांनी पहिल्या मजल्यावरून उडी मारली। या घटनेत त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले। यादव यांनी सांगितलं की स्थानिक तरुणानं शिडी आणल्यामुळे अनेकांना सुरक्षित खाली उतरता आलं। त्यावेळेला इमारतीत सुमारे 25 ते 30 जण होते।
इमारतीत एकूण 45 खोल्या आहेत. ती शिडी नसती तर अनेकांचे प्राण गेले असते असं त्यांनी सांगितलं. डोळ्यांसमोर इमारत कोसळली. संगीता प्रजापती या दुर्घटनेच्या वेळेला पार्किंग परिसरात होत्या. इमारतीला तडे जात असल्याचा आवाज ऐकताच त्या बाहेर पळाल्या. मात्र बाहेर पडत असताना इमारतीचा भाग कोसळला. या दुर्घटनेत त्या जखमी झाल्या. फोन वाजतोय पण उत्तर मिळत नाही. नेहा सिंग यांनी सांगितलं की त्यांचे पती रणजित सिंग दुर्घटनेपूर्वी काही कामासाठी खाली गेले होते. ते गेल्यानंतर अवघ्या 10 मिनिटात इमारत कोसळली. त्यांचा मोबाईल अजूनही वाजतोय पण ते फोन उचलत नाहीत असं त्या भाऊक होत म्हणाल्या. NDRFकडून युद्धपातळीवर बचाव मोहीम घटनास्थळी NDRF, SDRF, अग्निशमन दल, ठाणे आपत्ती प्रतिसाद पथक आणि स्थानिक प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू आहे. श्वान पथक, 4 अग्निशमन बंब, 2 रुग्णवाहिका आणि जड यंत्रसामुग्रीच्या मदतीनं ढिगारा हटवण्याचं काम सुरू आहे. ठाणे महापालिकेतील कंत्राटी कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी श्रमिक जनता संघाच्या वतीनं आज 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत ठाणे महापालिका कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात येत आहे. आमच्या मागण्या मान्य करा, आमचा हक्क या घोषणेखाली हे आंदोलन आयोजित करण्यात आले. कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन लागू करावं. वयोमानानुसार सेवा प्राप्त झालेल्या किंवा मृत्यू झालेल्या कंत्राटी कामगारांच्या वारसांना उपदानाची रक्कम तातडीनं अदा करावी अशी संघटनेची प्रमुख मागणी आहे. तसंच शाळा साफसफाई करणाऱ्या कामगारांना बँक हॉलिडे आणि सणाच्या सुट्ट्यामुळे पगार कपात होत असल्यानं त्यांना किमान 26 दिवसांचं काम आणि वेतन देण्यात यावं. कंत्राटी कामगारांना कुटुंबासह वैद्यकीय उपचारांसाठी मेडिक्लेम सुविधा लागू करावी. प्रशासनानं यापूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी आणि कंत्राटी सफाई कामगारांसाठी लाडबागे समितीच्या शिफारसी तातडीनं लागू कराव्यात अशा 6 मागण्या संघटनेनं केल्या आहेत. या आंदोलनाच्या माध्यमातून कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांकडे पालिका प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. एकजुटीतून हक्क मिळावा, एकतेतून बदल घडवा असा नारा देत श्रमिक जनता संघानं कामगारांना आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं. आमचा संघर्ष न्याय मिळेपर्यंत सुरूच राहील आणि एकजूट आमची, विजय आमचाच या घोषणांसह मोठ्या संख्येनं कंत्राटी कामगार आंदोलनात सहभागी होणार असल्याचं संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागात सरकारी नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवत तब्बल 70 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा ठाणे गुन्हे शाखेनं पर्दाफाश केलाय. या प्रकरणी पोलिसांनी 3घांना अटक केली आहे. श्याम विठोबा खतकर, जुगलकुमार लोडाया उर्फ लोधिया आणि रवींद्र दयानिधी शंखुआ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. आरोपींनी सरकारी नोकरी मिळवून देण्याचं आश्वासन देत संबंधितांकडून मोठी रक्कम उकळल्याचा आरोप आहे. या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. तपासादरम्यान आरोपींकडून बनावट सरकारी नियुक्तीपत्र, मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या, सरकारी शिक्के आणि लेटरहेड जप्त करण्यात आलेत. या रॅकेटमध्ये आणखीन काही व्यक्तींचा सहभाग असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्या दिशेनं तपास सुरू आहे. आरोपींनी आणखीन किती जणांची फसवणूक केली आहे आणि या बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून किती रक्कम उकळली याचा तपास गुन्हे शाखेकडून करण्यात येतो. मोठ्या प्रमाणात सुशिक्षित बेरोजगारांची फसवणूक झाल्याचं काय नेमकं प्रकरण आहे, काय झालं? दर्शन पाटील हा राहणारा भिवंडीचा आहे. त्याने गुन्हे शाखेकडे तक्रार दिली होती की त्याची 70 लाख रुपये घेऊन मंत्रालयात नोकरी लावतो किंवा महसूल वन विभागात नोकरी लावतो म्हणून फसवणूक केली होती. त्या अनुषंगाने नारपोली पोलीस स्टेशनने ते गुन्हा दाखल केला. त्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा घटक 2चे पोलीस निरीक्षक शीतल राऊत आणि त्यांची टीम यांनी ACP शेखर बागडे यांच्या परीक्षणामध्ये तपास सुरू केला. त्या तपासामध्ये असं निष्पन्न झालं की श्याम खतकर, जुगल लोडाया आणि रवींद्र शंखुआ या 3 आरोपींनी पीडिताची फसवणूक केली आहे. त्याच्याकडून 70 लाख रुपये घेऊन त्याला बनावट नियुक्तीपत्र, महसूल वन विभागात टंकलिक लिपिक या पदावरचं बनावट त्याला नियुक्तीपत्र दिलं. त्या अनुषंगानं 3 आरोपींना अटक केलेली आहे. या 3 आरोपींचा पोलीस कोठडी रिमांड उद्यापर्यंत आहे. त्याचबरोबर आरोपी श्याम खतकर याच्याविरुद्ध 9 गुन्हे यापूर्वी दाखल आहेत. जुगल लोडा या आरोपीविरुद्ध 2 गुन्हे दाखल आहेत आणि रवींद्र शंखुआ या आरोपीविरुद्ध यापूर्वी 2 गुन्हे दाखल आहेत. 2023ला जुगल लोडा याच्याविरुद्ध वर्तकनगरला एका पीडितेने याच पद्धतीनं त्याची फसवणूक केल्याप्रकरणी त्यानं आत्महत्या केली होती पीडितानं. त्या अनुषंगानं आत्महत्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. त्याच्यामध्ये लोडा या आरोपीला अटक करण्यात आलेली होती. या गुन्ह्याच्या तपासामध्ये अद्यापर्यंत मुद्देमाल जप्त केलेले आहेत. बनावट लेटर पॅड आहेत, रबर स्टॅम्प आहेत, त्याचबरोबर आयडेंटिटी कार्ड आहेत आणि नियुक्तीपत्र देखील आहेत बनावट. त्या अनुषंगानं आम्ही अधिक तपास करत आहोत. गुन्ह्यामध्ये बराच मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास तुम्ही YouTube, Instagram आणि Facebookवरही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा.
आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह. आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.